महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मराठी भाषिकांना पोलिसांनी कर्नाटकच्या ताब्यामध्ये घेतलं होतं। आता त्यांना सोडलेलं आहे। तुम्हाला सकाळपासून ताब्यात घेतलं होतं, काय नेमकं या ठिकाणी घडलेलं आहे ते मला पहिल्यांदा सांगा। एक तर मेळाव्याला त्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून सातत्यानं परवानगी नाकारतायत। आजपर्यंत 2006 पासून आम्ही हा मेळावा घेतोय। आमच्याकडून कधीच कायदा सुव्यवस्था बिघडवली जात नाही। जाणून बुजून त्या कन्नड संघटनांना प्रशासनानं सुटवतंय, आम्हाला विरोध करण्यासाठी त्या चेन्नम्मा चौकात येऊन निवेदन देण्यासाठी सांगतंय आणि कन्नड संघटनांचा विरोध दाखवून आमच्या मेळाव्याला परवानगी नाकारली जाते। हा सगळा सवळा गोंधळ ते निर्माण करतायत आणि सकाळी 7 वाजल्यापासून मेळाव्याच्या दिवशी आमच्या घरासमोर आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। नजरकैदेत ठेवून आम्ही जेव्हा मेळाव्याला येण्यासाठी निघालो त्यावेळेला आम्हाला ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेऊन नंतर आता दुपारी एका ठिकाणी सगळ्यांना घेऊन घेण्यात आलं होतं। म्हणजे खऱ्या अर्थानं संविधानानं आम्हाला जो व्यक्त होण्याचा, आंदोलन करण्याचा, एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याचा अधिकार दिलाय, तो अधिकार सुद्धा आमच्याकडे हिरावून घेतला जातोय आणि महाराष्ट्र सरकार मात्र ह्याच्यावर कुठलाही शब्द काढत नाही। आज फक्त औपचारिकता म्हणून अधिवेशनात ते बोललेत, पण वर्षभर किंवा आमच्यावर सातत्यानं अन्याय अत्याचार होत असताना महाराष्ट्राकडून कुठलीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी येत नाही। हे आमचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे। ही सगळी दडपशाही म्हणायची, काय नेमकं म्हणायचं इथं? दडपशाही आहे, त्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही, पण कित्येक दिवस हे आता महाराष्ट्रानं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे। आपल्यासोबत आणखी काही इथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आहेत। काय नेमकं या ठिकाणी दबाव आहे तो? कारण एकतर परवानगी दिली नाही, त्याच्यानंतर सगळ्यांची धरपकड केली। 1956 सालून चाललेला हा लढा आहे। भाषावर प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिकांच्यावरती अन्याय झाला, पण त्याच्यानंतर ज्या वेळेला मराठी भाषिकांनी आपला हक्क मागण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून कर्नाटक सरकारनं प्रत्येक वेळी ह्या बेळगावच्या प्रशासनानं कन्नड गुंड प्रवृत्तीच्या संघटनाच्या याच्यातून दबावातून आमच्या मराठी माणसावरती अन्याय केलेला आहे आणि हा अन्याय सातत्यानं चाललेला आहे। आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही 25 ते 30 लाख इथं मराठी भाषिक आहोत, पण जो महाराष्ट्र आहे 12 कोटींचा, त्या महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आमच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे तसा महाराष्ट्र उभा राहत नाही आणि आता आम्ही अपेक्षा ह्या नवीन सरकारकडून करत आहोत। महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहायला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे। काय नेमकं महाराष्ट्रातल्या नेत्यांना तुमचं सांगणं आहे? महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमचं संपूर्ण सीमावासींचं इतकंच सांगणं आहे की बाबा हा लवकरात लवकर प्रश्न निकालीत काढा, केंद्र सरकारवरती दबाव आणा। जवळपास महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत। 48 खासदार हे आम्हाला असं वाटतं की ते नाममात्र आहेत, किंबहुना या 48 खासदारांनी जर कुठेतरी केंद्र सरकारवरती दबाव आणला तर हा सीमाप्रश्न नक्कीच सुटणार आहे। तर आपण बघितलं की या सगळ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिकांच्या या सगळ्या भावना आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्र इथल्या सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे तशा पद्धतीनं उभारताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आलेल्या नवीन सरकारकडून तरी आम्हाला अपेक्षा आहे की मराठी माणसाच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे राहील। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, बेळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।